नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। ट्रॅक्टर अनुदान योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी चालू झालेली आहे। मित्रांनो, शासनाकडून या योजनेसाठी 1,25,000 जवळपास रुपये इतके दिले जाणार आहेत। मित्रांनो, याकरिता आपल्याला ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत। यामध्ये सर्वात आधी जे अर्ज करतील म्हणजेच आधी त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत। मित्रांनो, प्रत्येक स्टेप महत्त्वाचं ठरणार आहे, त्याकरिता तुम्ही व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करून ठेवा। यासारख्या महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटतील। मित्रांनो, गुगल क्रोम वरती आल्यानंतर या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही क्लिक करून डायरेक्ट या पेज वरती येऊ शकता। तर मित्रांनो, या पेज वरती आल्यानंतर खालच्या साईडला आपण पाहू शकतो, स्क्रोल करा। वरच्या साईडला काय स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी पहा लॉग इन आहे, अर्जदार येथे लॉग इन करा। या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले आहेत, वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट। तर आपल्याला वैयक्तिक शेतकरी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर शेतकरी आयडी प्रविष्ट करा। या ठिकाणी शेतकरीची जो आयडी आहे फार्मर आयडी तो इथे प्रविष्ट करून ओटीपी पाठवा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। जर तुमचे शेतकरी आयडी जर माहित नसेल तर खाली या साईडला दाखवलेला आहे पहा, तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा। माहित नसेल तर या ऑप्शन वरती क्लिक करा। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुमचा आधार कार्ड टाकायचा आहे। गेट ओटीपी टाकून आलेला ओटीपी टाका आणि अशा तऱ्हेने तुमचा फार्मर आयडी येथून दर्शवलं जाईल। ती जी आयडी मिळालेली आहे ते आयडी या ठिकाणी टाका आणि ओटीपी पाठवा या ऑप्शन वरती क्लिक करा। तर मित्रांनो, फार्मर आयडी टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती जो लिंक आहे मोबाईल नंबर त्यावरती तुम्हाला ओटीपी येईल। अशा प्रकारे पॉपअप एसएमएस येईल। ओटीपी यशस्वीरित्या शेतकरी आयडीशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला आहे। त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करा आणि आलेला ओटीपी मित्रांनो या ठिकाणी टाका आणि ओटीपी तपासा या ऑप्शन वरती क्लिक करा। त्यानंतर पुढचं ऑप्शन येईल मित्रांनो, अशा तऱ्हेने इन्फॉर्मेशन असेल, युअर प्रोफाइल डिटेल आर फेज्ड सक्सेसफुली। तुमची प्रोफाइल पूर्ण आहे की नाही हे दर्शवलं जातं। तर अशा प्रकारे तुमचं प्रोफाइल इथे पूर्ण आहे। त्यानंतर ओके या ऑप्शन वरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढची माहिती अशाच प्रकारे दर्शवली जाईल। तर या ठिकाणी आपल्याला घटकासाठी अर्ज करा हे जे ऑप्शन दिसत आहे या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढचं स्टेप असेल कृषी यांत्रिकीकरण। जर याच्या पुढे आहे मित्रांनो बाबी निवडा, तर या बाबी निवडा या ऑप्शन वरती क्लिक करा। बाबी निवडा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो कृषी यांत्रिकीकरणाचा असा प्रकारे दुसरा पेज ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला मुख्य घटक, तपशील, व्हील ड्राईव्ह प्रकार निवडा आणि एचपी श्रेणी निवडा असे काही ऑप्शन दिलेले आहेत। आपल्याला हे स्टेप पूर्ण करून घ्यायचं आहे। त्यानंतर मुख्य घटक या खाली निवड करा या ऑप्शन वरती क्लिक करा। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ऑप्शन येईल मित्रांनो या ठिकाणी। तर यातून आपल्याला कृषी यंत्र अवजारांसाठी अर्थसहाय्य या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तपशील या ठिकाणी बॉक्समध्ये निवड करा, या ठिकाणी आपण क्लिक करा। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे काही ऑप्शन येईल मित्रांनो। तर यातून आपल्याला ट्रॅक्टर अनुदानासाठी आपण अर्ज करत आहोत, त्यासाठी ट्रॅक्टर हे ऑप्शन येथून निवड करायचं आहे। ट्रॅक्टर हे ऑप्शन निवड केल्यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकार निवडा या ऑप्शन मध्ये क्लिक करायचं आहे। या ऑप्शन मध्ये क्लिक केल्यानंतर 2WD 4WD असे काही ऑप्शन आहेत। जर मित्रांनो आपल्याला हे माहित नसेल 2WD किंवा 4WD तर आपल्या शेतकरी मित्रांना कोणालाही विचारून येथे माहिती तुम्ही भरून घ्या। 2WD हे निवड करून घेतले आहे। त्याच्यानंतर एचपी श्रेणी निवडायचा या बॉक्समध्ये क्लिक करा। या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रकार येईल 31 ते 40 PTO HP आणि 41 ते 70 PTO HP आणि 8 ते 30 PTO HP असे काही प्रकार आहेत। त्यातून आपल्याला जे श्रेणी निवडायचे ते जर आपल्याला माहित नसेल तर आपल्या शेतकरी मित्रांना कोणाला विचारून हे ऑप्शन आपण इथून निवड करून घेऊया। तर आपण इथे निवड करून घेतलेला आहे। निवड करून घेतल्यानंतर मित्रांनो बाकीचं काही भरण्याची आवश्यकता नाही। तर त्यानंतर आहे हे बॉक्स आहे, मी पूर्व संमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही। पूर्व संमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे असे काही येथे प्रतिज्ञा आहे। आणि या बॉक्समध्ये आपल्याला एक टिक मार्क करायचा आहे। टिक केल्यानंतर जतन करा हे जो ऑप्शन दिसत आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जतन करा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला अर्ज यशस्वीपणे समाविष्ट केला जाईल आणि आपल्याला पुढच्या घटकासाठी निवड करण्यात येईल मित्रांनो। तर त्यानंतर खालच्या साईडला आपण येथे पाहू शकतो मित्रांनो ट्रॅक्टर अनुदानासाठी येथे आपलं तपशील ऍड झालेला आहे। अशा प्रकारे पूर्ण माहिती येथे भरून झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला मुख्य पेज वरती यायचं आहे। पुन्हा या पेज वरती आल्यानंतर मित्रांनो डाव्या साईडला घटकासाठी अर्ज करा हे जो ऑप्शन दिसतो आहे याच्यावरती पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो साईडला दिलेला आहे आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवड झाल्यानंतर अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा। तर अशा प्रकारे आपल्याला आता अर्ज सादर करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करा या ऑप्शन वरती क्लिक करा, असा पॉपअप एसएमएस येईल। आपल्याला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके करा। ओके केल्यानंतर पुढचा ऑप्शन असं दाखवेल मित्रांनो। त्यानंतर पहा जे ऑप्शन दिसत आहे पहा या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे।
या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला इथे दाखवेल आपण अर्ज केलेले आपलं घटक तपशील या ठिकाणी दाखवलेला आहे मित्रांनो। अशा प्रकारे आपलं इथे अर्ज केलेले दाखवेल मित्रांनो। तर खालच्या साईडला इथे आपण पाहू शकतो योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मान्य आहेत म्हणून या बॉक्समध्ये आपल्याला एक टिक मार्क करायचा आहे आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपलं जो फॉर्म भरलेलं होतं ते सक्सेस झालेलं आहे, ते यशस्वी म्हणून आहे। त्याच्यानंतर ओके या ऑप्शनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर हे ऑप्शन दाखवेल मित्रांनो। त्यानंतर लागू केलेले घटक जे ऑप्शन दाखवत आहे लागू केलेले घटक या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती गेल्यानंतर आपला अर्ज क्रमांक असेल आपण अर्ज केलेला आहे तर आपली बाबी दाखवेल अर्ज स्थिती असेल मित्रांनो या ठिकाणी अर्ज पहा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पावती पहा या ऑप्शनवरती देखील क्लिक केल्यानंतर आपली पावती देखील इथून दिसेल तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे पावती पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं हे फॉर्म जे आहे मित्रांनो अर्ज केलेल्या बाबीचा तपशील आपल्याला संपूर्ण इथे असे तऱ्हेने दाखवेल। तर अशा पद्धतीने आपण ट्रॅक्टर अनुदानासाठी मोबाईलवरून अर्ज सहजरित्या घर बसल्या करू शकणार आहोत मित्रांनो। अगदी सहज सोपं फॉर्म आहे। तरी आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ट्रॅक्टर अनुदानाचा फायदा सर्वांना होऊ दे मित्रांनो। वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा, महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला यापुढे देखील याचा उपयोग होईल मित्रांनो। भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र।